नाही का? तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? लयच अवघड आहे रे तुमचं. कचकच कांद्याला कटाळत नाही पण भजन म्हणून वाटत नाही. हा तिथं भलता नाचतो गेले तुझ्यासाठी गेले म्हणत. खरं आहे तुझं, तुझ्यासाठीच गेले रे, दुसरं कोणासाठी जाणार? काय किती विचारच केला नाही का रे आजची पिढी? एवढं दुःख पदरात का पडतं त्याचं? कधी केलाच नाही विचार. धर्म रक्षती रक्षित आहात. तुम्ही धर्माचं रक्षण करावं, धर्म तुमचं रक्षण केल्याशिवाय सोडत नाही. पण अवलाद कुणाची याचा कधी विचारच केला नाही. कल्पनेची कुळ कळलंच नाही, मूळ कळलंच नाही. कुठल्या मातीत जन्माला आलो, कुठल्या धर्मात जन्माला आलो. हा अरे गाव आपलं संभाजीनगर आहे. आपलं वागणं काय असलं पाहिजे. आणि इतके भाग्यवान माणसं आहेत ना तुम्ही. तुम्ही ज्या गावात राहता ना त्या गावाचं नाव सुद्धा राजांच्या नावावरनं नाव आहे. इतकी ताकद आहे तुमच्या नावाचं रक्षण केलं पाहिजे. आणि शंभराचं कळायला आयुष्य कमी पडेल. 16 वर्ष बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ ज्या राजानं लिहिला, कधी वाचा तो जमला तर. अरे शिवरायांचं निधन झालं आणि औरंगजेबाला वाटलं एका महिन्यात दख्खन सगळं पाया घाली. अरे काय आहे मराठे, फक्त स्वप्न बघतोय, विचार केलाय. ताकद आहे रे. आदिलशाही निजामशाही एका हातावर घेतलेली आहे आपण. या सगळ्या विश्वाची संपत्ती म्हणजे 1/3 भाग औरंगजेबाच्या संपत्तीचा. तो औरंगजेब, इनका तो मसीहा गया, अब किसको देख के स्वराज्य चलाएंगे. पण त्याला कुठं माहित होतं, अरे सिंह गेला पण छावा अजून जिवंत आहे, जो दुपटीच्या ताकदीचा आहे. मला स्वप्न बघणारा औरंगजेब स्वप्नच बघत राहिला. ज्याने महिन्यात अख्खं मराठे आपल्या पायाशी आणणार असा विचार केला. 9 वर्ष तडपडत होता पण एकही किल्ला शंभूराजांना हाती लागू दिला नाही. संभाजीराजे म्हणायचं त्याला. एकही किल्ल्याला हातही लावता आला नाही त्याला. अरे काय वय 17-18 वर्षाची तरणी बांड पोरं हाताला धरली. पण काय सामर्थ्य, काय निष्ठा महाराज. आजही कालही आणि उद्याही जोपर्यंत लाचारी संपणार नाही तोपर्यंत इतिहास कधीच पूर्ण पवित्र राहणार नाही. त्याही काळात कुणीतरी दोघा चौघांनी जमिनीच्या तुकड्यासाठी आणि पैशाच्या हव्यासापोटी लाचारी केली म्हणून माझे शंभूराजे मुघलांच्या हाती गेले. आजही कुणीतरी पैशासाठी लाचारी करते म्हणून माझा देश पाठीशी राहतोय. हे तथ्यच आहे. खरंय म्हणा. कधी कधी मलाही वाटतं मीही कुणाला इतिहास सांगायचा प्रयत्न करते. 500,000 मतदान करणारी जात आपली, आपल्याला शंभूराजे कळणार आहेत का? त्याला माणूसही तेवढा सामर्थ्यवान लागतो. 42 दिवस माझे राजे तडफडत होते. 42 दिवस झाडाच्या साली काढल्या तर शांगाच्या साली काढल्या, रक्ताच्या डोहाच्या डोहांगावरनं वाहत होते. सेनापती आला औरंगजेबाकडे. जहापना जहापना जहापना, क्या हुआ, इतना क्यों घबरा रहा है? ऐसा लग रहा है जैसे यम को देख के आया है. क्या हुआ? तो सेनापती सांगतोय, जहापना छोटा मुंह बड़ी बात कर दूंगा, माफ करना इस बंदे को. इतने वीर देखे, इतने शूर वीर देखे, इतने राजे देखे, इतने महाराजे देखे, लेकिन मृत्यु को भी जो डरा सकता है वो शिवा का शंभू जैसा राजा पहली बार देखा इस साथ. औरंगजेब सांगता, नामुराद शत्रु का गुणगान कर रहा है, जबान काट दूंगा. शत्रु है वो हमारा. क्या बोल रहा है? रामकृष्ण. ऐसा सोच भी मत कि उसके सामने हम झुककर सलाम ठोकेंगे. बिठाला. इतना जलील किया, इतना मारा, हाथ मरोड़े, पाँव मरोड़े, आंखें निकाली, नाखून उखाड़े. जिस जिस जगह पे मारा, जहां पड़ा उस जगह पे नमक लगाया. फिर भी संभा बोला नहीं. किस मिट्टी से बना है पता नहीं, लेकिन माफ करना इससे ज्यादा मुझसे होगा नहीं. औरंगजेब स्वतः जातोय. शंभूराजांच्या समोर उभा आहे. संभा बता बता संभा, स्वराज्य का खजीना किधर है? जब तुम मराठों ने सूरत लूटी तो बर्तन तक नहीं छोड़ा, उसका जख्म अब भी मुझे छेड़ रहा है. बता संभा, कहाँ है स्वराज्य का खजीना? बदला लेना है उस सूरत की लूट का जो तुमने हमारे पे की, और वो तुम्हारी विजय थी अब हमारी होगी.
अब ये सब सल्तनत, ये सब मराठे, ये सारा दक्कन मेरे पाव के नीचे होगा। उसको ज्यादा देर नहीं, बता सम्मा कहाँ है स्वराज्य का खजीना? अरे मृत्यू कंठाशी आहे, काळही घाबरा इतका त्रास दिलाय, मृत्यूलाही भय वाटावं इतकं जीवन तडफडतंय, तरी माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचा आनंद, अरे त्या राजाचा स्वाभिमान, त्या राजाचा अभिमान करवरही डगमगला नाही आणि त्या राजानं छाती फुगवून सांगावं, अरे स्वराज्याचा खजिना पाहिजे ना तुला, जा त्या रायगडाच्या पायथ्याशी खोदलाय, अरे त्या निमित्तानं माझ्या बापाच्या चरणाला मस्तक लागल तुझं, जन्नत मिळेल तुला, हे म्हणावं स्वराज्याचा खजिना। काय ताकद आहे रे संभा, इतना मत गुरूर कर, अभी गर्दन काट दी तो बोलने की जबान तक नहीं बचेगी। पता जिन लोगों ने हमसे गद्दारी की उनका नाम बताया, अरे तसलं रक्त नाही रे आमचं, अरे आमच्या जीवाला जीव लावणारा कुठल्या धर्माचा, कुठल्या जातीचा, कुठल्या पंथाचा आम्ही विचार करत नाही। जो आमच्या मातीसाठी लढला तो प्रत्येक आमच्यासाठी मराठा आहे आणि मराठ्यासाठी प्राण देणं हे आमच्या रक्तात आहे। अरे मरेल पण त्यांचं नाव सांगणार रे। संभा बहुत हो गया, सल्तनत को सलाम कर। सडई आगेत घुसली, आता नजरेत जाणार आहे, 2 बोटाचं अंतर आहे। आखरी बात पूछ रहा हूं संभा, बात मान लो, जिंदगी से हाथ पाव बैठोगे, काय ऐकायचं आहे? सल्तनत को सलाम कर संभा। राजा मृत्यूच्या दारात आहेत, शेवटचे श्वास घेत आहेत, पण माझ्या शंभू राजांना सांगावं, हे नालायक आहे, अरे काय मारायचं ते मार, काय काय जलील करायचं, काय त्रास देत होतो ते, अरे रक्त हिंदूच आहे, अरे ताकद आहे, मृत्यू व्हायलाही भय वाटेल इतकी ताकद ज्या वारकऱ्यात आहे, इतकी ताकद ज्या मातीत आहे, त्याला काय घाबरवणारच तू, काय मारायचं ते मार, काय त्रास द्यायचा तो दे, तुझ्यासारख्या हलकट कुत्र्यासमोर ही नजर झुकणार नाही, कारण औलाद आमची छत्रपती शिवरायांची आहे, आम्ही गद्दारी आयुष्यात कधी केली नाही। हे बोलत बोलत ज्या शंभू राजांनी प्राण सोडला, त्या शंभू राजांचे वारसदार आहे आम्ही बाया नाचवाव्या कशा? महाभारताला जतन करणारी लेकरं आम्ही, जिथं विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध 5000 वर्षापूर्वी घडलं, ज्याचं नाव महाभारत, कारण स्त्रीची अवहेलना, जिथं आमचं धर्मशास्त्र सांगतं यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः, ही ऐकणारी लेकरं आम्ही पोरींकडे वाईट नजरेनं बघावं तरी कसं? का ग माय मावल्या, सत्वासाठी 7 महिन्याचं लेकरू पोटात घेऊन वनवासाला गेलेली सीता ऐकणाऱ्या पोरी आपण लवजिहाद करावा तरी कसा? प्रेमासाठी आईबापाच्या नावाला कलंक लावावा तरी कसा? हे तर आम्ही पोचवायला कमी पडतोय, नाहीतर आम्ही ऐकूनही ऐकत नाहीयेत। गरज आहे या विषयाकडे। तर माझे पारण करणे, पाखंड खंडने, हिचे अम्हा करणे, काम बीज वाढवावे नाम। मग आम्ही म्हटलं पांडुरंगाला, जगाच्या मालका काय त्रास द्यायचा तो दे रे, काही हरकत नाही, तिथे माझा विश्वास आहे की तू माझा सांभाळ करतोस, तर मी घाबरत नाही रे। अपयश कितीही वाट्यात यावं, लोकांनी किती नावं ठेवावी, जगानं कितीही पाय खेचावे, फक्त माऊलींचा हात मस्तकावर असावा, हे जग जिंकायची ताकद या वारकऱ्यात आहे। फक्त माऊलीने डोक्यावरचा हात काढून त्याने हात धरून ठेवावा। संतांची ऊप फार ताकद देते बरं का, फार ताकद असते यात, नंतर काय रे आमच्या सारख्यांकडे फाटके आहेत रे आम्ही। दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, मुखात त्याचं नाम आहे, हातात ज्ञानेश्वरी आहे, हरिपाठाचं चिंतन आहे, जगाच्या मालकाच्या चरणावर मस्तक ठेवलंय। आज अख्खं जग आमच्या चरणावर मस्तक ठेवतंय का? तर आम्ही त्या भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवलंय। एवढं जर जगाचा मालक देत असेल, साधं वाक्य आहे माझं, केलेलं पाप चालू असेल आयुष्य आणि येणारं आयुष्य जर एक नाम सुखावत असेल, तर घ्यायला हरकत काय? पण पुन्हा आला का विषय, रक्तात लागतं, तुका म्हणे येते पाहिजे, कुणालाही जमत नाही, बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली। देव आवडायला सुद्धा प्रारब्ध प्रबळ लागतो, कुणालाही देव आवडत नाही। देव आवडायला फार मोठं पुण्य लागतं। कसं काय? आणि व्यक्ती जन्माला यायच्या आधी प्रारब्ध असतं, व्यक्तीच्या अगोदर ज्ञान जन्माला येतं। न्यायशास्त्र वर्णन करतं, आत्मा हा निर्गुण निराकार आहे, आत्म्याला कुठलं स्वरूप नाहीये, पण आत्म्याचं स्वरूप ज्ञान आहे। माऊली सांगतात, मोठं की देहाकृती उमटे, निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रगटी प्रकाश जैसा। प्रकाश अगोदर येतो की सूर्य अगोदर येतो? मायबाप बोलत जा, तुम्ही बोलत जा बरं। एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला। तुम्हाला वाटायला लागलं हिनं घ्यायचं ना आम्ही बोलायचं, देते बाई पण बोल। काय काय तर ही पुरुष मंडळी तर नुसती अशी बसली, तू बोल, मी आहे, तू बोल, मी बसलोय, तू बोल ग, मी ऐकतोय, तू बोल। उपकार करू नका रे,
तुमचं कसं झालंय 20-25 हजार लोकांची पंगत एका पट्ट्यानं घातली. म्हणलं काय दानशूर व्यक्तिमत्व, काय मन मोठं, काय विशाल हृदय. 25-30 हजार लोक खाऊ घातली. शेजारचा म्हणला ताई लय नका वरडू, त्यानं काय चांगल्या मनानं खाऊ नाही घातली. म्हणलं मग कशामुळे खाऊ घातली. ती मला इलेक्शन जवळ आलंय म्हणून गुतीवल्या ती. अरे वेड्या पण घालतोय तरी ना. कीर्तन कुणी ठेवलं, का ठेवलं. अरे कीर्तन आहे ना. बरं रमेश दादा, तुम्ही एवढं जरी सुंदर कीर्तन ठेवलं तरी अख्खं गाव चांगलं म्हणत नसतं. हे कायम लक्षात ठेवा. भाऊकीतले 2-4 तरी नाव ठेवणारच. हा त्याचं काय असतंय, गावाचंच खायचं आणि गावालाच द्यायचं. त्याचं काय लोक म्हणणारच. लोक म्हणतात ग्रामपंचायत सारखी त्याच्याकडे पैशाचा उतार आलाय, कुठं तरी खर्चायचा. लोक तुका बरे म्हणले लोक जैसा हो का धरता धरवे ना. लोकांचं तोंड म्हणजे वकारी, त्याला कोणी हात लावता. तुम्ही काही करा, तुम्ही कीर्तन ठेवा, तुम्ही हे पाटील बोलवा नाही तर ते पाटील बोलवा, लोक नाव ठेवणारच. लोकांना कुठलंच समज नाही. पण माझी विनंती आहे, ही सुरुवात आहे. आताशी तुमची सुरुवात झाली है. ये तो सिर्फ एक पन्ना है, अभी तो पूरी किताब बाकी है. हे फक्त सुरुवात आहे. आयुष्य खूप आहे आणि सुरुवात छोटी मोठी सुरुवात सत्य असावी. अटल बिहारी वाजपेयींची सुंदर कविता ज्यामध्ये दृष्टांत आहे. एका जंगलाला आग लागलेली असते. हत्ती सिंह घोडे लांडगे सगळे पळून जातात. छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. लोक हसतात. अक्कल आहे का म्हणतात तुला, एवढूच जीव ग तुझा. लोक मलाही म्हणतात टीचवरच आहे गे, लईच बोलती आता जीवर असतं का महाराज. लोक म्हणले एवढीचा जीव ग तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार आहे. चिमणी म्हणली दादा खरं आहे तुझं. नाही दादा खरंच आहे तुझं, माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही. पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही आग विझवणाऱ्यात असेल. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आपलं नाव कीर्तन ठेवणाऱ्यात आहे, हेच खूप आहे. पास याच्या पलीकडे आपल्याला काही नकोच आहे. क्षणभर उभा, क्षणभरी जास्त नाही, थांबताला ना क्षणभर फार मोठं. आणि हरिपाठ नीट बर का. याचा अर्थ असा नाही की भगवंतच्या दारात क्षणभर थांबल्यावर तुला 4 मुक्त्या साधल्या जातात. वारकरी संप्रदाय मुक्तीचं साधन सांगत नाही, कारण आपल्याकडे मुक्ती संत मागतच नाही. घेही नमी जन्म यासाठी आपल्याकडे योग याग विधी येणे नोही सिद्धी वायाची उपाधी. आपल्याकडे मुक्ती मागत नाहीत. आपल्याकडे कसं आहे, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. कारण मानव जन्माशिवाय परमार्थ नाही, परमार्थाशिवाय आत्मिक समाधान नाही, आणि आत्मिक समाधानाशिवाय जगाच्या मालकाची खरी ओळख होत नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे जन्म इथे मागतातच, मुक्ती मागत नाहीत. याचा अर्थ भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या असल्या तर तसं ज्ञानोबारायांचं वर्णन नाही. नाम एवढं कमी नाहीये, भगवंताचं दार एवढं कमी नाहीये की फक्त मुक्त्या देईल. नीट ऐका. याचा अर्थ असा आहे, भगवंताच्या दारात क्षणभर जरी थांबलात, कारण पुढची चरण घ्या. असोनी संसारी, आपण संसारिक माणसं आहोत. आपल्याला कायम देवाच्या दारात जाताच येईल असं, कारण आपण संसाराने बांधलेली माणसं आहेत. अदोष्टमला नेऊन संततानी कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. आपण कर्माने बांधलेली माणसं आहेत, आपण योगी नाही आहेत. आपल्याला कर्म आहे, कारण ज्याला कर्म नाही तो योगी आहे. योगी आहे तो हे करीती परी कर्मे त्रिन बंदी जती, जे सांडिले आहे संगती अहम भावाची. ज्याला स्वत्वाची जाणीव नाही तो योगी आहे. आपण मानवरूपी जन्माला आलो, आपण भाविक भक्त आहोत. योगी आपण तपश्चर्या केलेली, आपल्याकडे त्याग कमी आहे एवढा नाही, त्यामुळे आपण योगी नाही आहेत, आपण ब्रह्मचारी नाही आहेत. त्याच्यामुळे आपल्याकडे कर्माचं बंधन आहे, संसाराचं बंधन आहे. याचा अर्थ असा आहे, तुम्हाला फार थांबता आलं नाही तर हरकत नाही. तुम्ही भगवंताच्या दारात क्षणभर जरी थांबलात तरी 4 मुक्त्या साधायची गरज पडत नाही, एवढी ताकद भगवंताच्या दारात आहे. आता इथे आम्हाला मुक्ती नकोय, तुकोबारायांचं वर्णन आहे. आमच्यासाठी बाबा देवा एकच मागणं आहे, आम्ही काही नाही करावं. ज्ञानोबाराय जो सांगतायत हरिमुखे, कारण ज्ञानियांचं ज्ञानी योगियांचे योगी सांगतात, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा, मला काही नको रे देवा. ज्ञानदेवी वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पिठा, मला
मला काही नकोय आयुष्यात, तुझं नामसाधक घेता आलं, नामचिंतन घेता आलं, फार आहे, मी साधक झालो ना, दास झालो ना, काय गरज आहे या योगाची योग्याची. योगाने देवाकडे जाता येतं, पण भक्ताकडे देव येतो ही ताकद आहे. द्वारकेचा राणा हरिमुखे म्हणा, नलगती सायास जावे, अरे हरी उच्चारणी जातील लयासी. पण मला काय म्हणायचंय, चहुविधी जाणं साई शास्त्री, आटलाई पुराण, मग हरिमुखेच म्हणा ना. म्हटले गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचं घोडं करायची ताकद आहे विठ्ठलाच्या नामात. लोक म्हणले महाराज तोंडाला येतं म्हणून काही बोलतं का, गाढवाचं कुठं घोडं होतं का, होतं का मायबाप, होतं का, तुम्ही मुदाम करताय का, तुम्हाला माझी जिरवायची. कीर्तन झाल्यावर माणसं म्हणणार एवढी पोरगी बोंबलत होती बोल बोल, पट्ट्या बोललाच नाही, ॲटिट्यूड कशाचा दाद्या. अरे 7 कोटी घर सोन्याची रावणाची, एका घराची चौकट 22.5 क्विंटल. अय धोंड्याचा महिना, एक चौकट 22.5 क्विंटल, असे 350 ते 400 चौकटी असणार एक घर. आपल्या सासऱ्याने अर्धा तोळा घातला होता धोंड्याच्या महिन्यात, तरी महिनाभर स्टेटस टीव्हीत होता. लाडाचा जावाई गेला सासरवाडीला, अर्कवर महिनाभर अर्ध्या तोळ्यावर महिनाभर स्टेटस ठेवला. जगाच्या मालकानं अक्षयदान दिलं. आयुष्यभर समर्पक राहिलास तरी पांग फेटणार नाही एवढं देणं त्या जगाच्या मालकाचं आहे. करा ना विचार, किती पृथ्वीरामानाबद्दल वर्णन आहे. 22.5 क्विंटल, एका घराची एक चौकट, अशा 350 ते 400 चौकटी असणार एक घर, अशी 7 कोटी घरं सोन्याची, 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला. नाथरामानामध्ये वर्णन आहे, गाढव बळी गजानन सटवी करी बाळांतपण, ही सत्ता आहे रावणाची, तरी रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही. अटल सत्य नामचिंतनाचं. अरे तसलेलं मस्तक ठेवावं लागलं. 2 BHK आपला. अय रे दादा, कशाचा माज रे एवढा, कर ना विचार करा. आणि माझं असं म्हणणं नाही की गरीब बरे वगैरे हवा. वारकऱ्यांना मला सगळ्या विनंती आहे, पैसा कमवा बाबा, हे कलियुग आहे. इतर राहणीमान चांगलं आहे तर खरं आहे, नाही तर लोक इतकी इज्जत काढतात. लोकांना असं वाटतं हे गावंढळे धोतरवालं म्हणजे, अहो एखादा माणूस धोतर घालून जर विमानात गेला तर लोक असं बघतात जसं काय अतिरेकी आलाय. धोत्राला काही किंमतच राहिली नाही. पण अरे आमच्यात जी ताकद आहे ना, भले तरी देऊ कासेची लंगोटी, पण नाठळांच्या माती. अरे आमच्याशी प्रेमाने वागला तर आमचं धोतर सोडून तुमची लाज राखू, पण आमची लाज काढायला लागलात ना, झेंडा खाली दांडावर करून धोत्राची ताकद दाखवू. अरे काय पटेल समजता का, काय अनएज्युकेटेड समजता. अरे तुमचं विज्ञानच ज्ञानेश्वरी पासून सुरुवात झालं. जगातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट ज्ञानोबा आहे. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावलाय. अरे येड्या हो, 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, उदकाचे आवेशे प्रेरडले ते लखलकीत दिसे, तर या विजू माझे असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते.